भागदौड़ वाली धूप में चलो सुकून की छाव ढूंढते हैं। भाग दौड़ वाली धूप में चलो सुकून की छाव ढूंढते हैं और आज बच्चों से नहीं खुद अपनी समझ को और संवारते हैं। चला तर आज सवारूया आपल्या अजून चांगल्या समजेला की ज्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीची पॅरेंटिंग काय असते ते समजून घेऊया। जनरली आपण सध्या बघतोय की सोशल मीडियावरती बऱ्यापैकी जेंटल पॅरेंटिंग बद्दल आपण वाचतो। मुलांवरती रागवलं नाही पाहिजे, त्यांना चिडलं नाही पाहिजे किंवा हे नाही असं वागू नये तसं वागू नये। पण मला सांगा मित्रांनो, किती लोक हे सगळं वाचून सुद्धा खूप जास्त त्रस्त असतात। आपल्यापैकीच काही लोक असे असतील की कालच संडे झालाय, मग त्या संडेला वैतागून गेले असतील आपले चाइल्ड करणं, त्यांच्या जे काही आग्रह आहे त्यांच्या हट्ट आहेत ते पुरवण्यातून वैतागून जातात। दिवसभर इतका खटाटोप होतो की संध्याकाळी असं वाटतं नको आता शांतता हवी आहे, म्हणून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन आपलं बिस्किट खायचं या टाइप मध्ये आपण करत असू। तर हे सगळं होण्यामागे नेमकं रिझन काय आहे? जर त्या मुलांना आपण त्रास देत नाहीये म्हणजेच आपण स्वतःला का त्रास करून घ्यायचा आहे, या सगळ्यांनुसार आपण सोशल मीडियाचा आपल्यावरती भरपूर इम्पॅक्ट होतो आणि आपल्याला वाटतं की आपण चिडू नये मुलांवरती, त्यांना जेंटल पॅरेंटिंग द्यावी। पण चाइल्ड सायकोलॉजी सांगते की जर समजा तुम्ही सगळ्या डिसिजन मेकिंग जेवढे निर्णय त्यांच्या हातात जेव्हा देता त्यावेळेस नेमकी तीच चूक तुम्ही करताय। सगळेजण आपण तीच चूक बऱ्याचदा करतो आणि म्हणून यासाठी हा रिमोट आपल्या हातात राहिला पाहिजे। साधा एक्झाम्पल समजा, आपण एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही सगळेजण विमानात बसलेले आहात आणि विमानात बसलेला असल्यानंतर विमानात अचानक टर्ब्युलन्स चालू झालं। टर्ब्युलन्स म्हणजे भयानक जास्त स्थिती, अशी स्थिती वादळग्रस्त स्थिती झाली आणि या सगळ्यांमध्ये जे आहे तर तुम्हाला एकदम भीती वाटायला लागली। तेवढ्यात तो जो विमानाचा पायलट आहे तो पायलट तुमच्यापर्यंत येतो आणि तो पायलट तुम्हाला सांगतो की मी इथं आता मला काही कळत नाही नेमकं काय होतंय काय घडतंय, आता तुम्हीच मला सजेस्ट करा की मी नेमकं काय करावं। अशा वेळेस त्या पायलटला सुद्धा कळत नाही म्हणून आपण अजून जास्त घाबरून जाऊ। या उलट तिथं असा एक पायलट असायला पाहिजे होता ज्याने सांगायला पाहिजे होतं की खूप त्रास होतोय सगळं आहे, पण तरी सुद्धा घाबरून जाऊ नका, स्टिअरिंग माझ्या हातात आहे किंवा मी इथं आहे, ड्राईव्ह करणारा मी आहे आणि त्यामुळे टेन्शन घेऊ नका, निवांत राहा। सेम वे मुलांची स्थिती होती। टर्ब्युलन्स मध्ये ते घाबरून जातात किंवा त्यावेळेस ते आताताईपणा करतात, याचं कारण हट्ट करतात कारण रिमोट त्यांच्या हातात आहे। ती पायलट जे त्यांचा पायलट जर खंबीर असेल, तुम्ही त्यांच्याकडे देऊन टाकण्यापेक्षा निर्णय क्षमता तुमच्याकडे घेतली तर त्याचा फायदा जरा जास्त होईल। म्हणूनच जर आपण बघितलं समजा थोडंसं निर्णायक आपल्याला व्हावं लागेल। यासाठी आज 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, त्या ABC नीट समजून घ्या। फर्स्ट, ॲक्नॉलेजमेंट। त्यांच्याकडे ज्या काही इमोशन्स आहेत त्या इमोशन्स वरती थोडंसं ॲक्नॉलेज करा। तुम्ही ज्या वेळेस त्यांच्याशी बोलताय त्यावेळेस त्यांना सांगा। साधं एक्झाम्पल घेतलं, त्यांनी टीव्ही बघू नये किंवा गेम खेळू नये असं तुम्हाला वाटतंय, अशा वेळेस तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की वाव गेम खूप सुंदर आहे आणि मग तो गेम सुंदर आहे छान आहे म्हणून तुला जास्त खेळावं असं वाटतंय। दुसरं, हे त्याला पहिले सांगा। हे सांगितल्यानंतर त्या चाइल्डला वाटेल की अरे माझं ऐकलं जातंय, माझं कोणीतरी ऐकून घेतंय, जे की सध्या खूप कमी होत चाललंय। दुसरी गोष्ट त्याला सांगा, सेकंड वन दॅट इज बी फॉर बाउंड्री। तुम्ही त्याच्यासाठी बाउंड्री सेट करून द्या। गेम खरंच खूप चांगला आहे, परंतु सध्या ही जेवणाची वेळ आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला हा रिमोट वगैरे काही भेटणार नाहीये। तुला पहिले जेवण करायचं आणि मग नंतर तुला तुझा गेम खेळायचा आहे, असं त्याला स्ट्रिक्टली सांगितलं गेलं पाहिजे। आणि मग तो रडला समजा किंवा खूप जास्त हट्ट करतोय, अशा वेळेस त्याला सांगा, सरळ सरळ सांगा की तू रड, तुझं रडून झालं की मग मला सांग, म्हणजे मी तुला खायला देईल आणि खाऊन झालं की मग नंतर तुला गेम बघायला देईल। सो या पद्धतीने बाउंड्री त्यांच्याशी सेट करून द्या, त्यांच्यावरती थोडंसं बंधन लादा। आणि तिसरं असतं स्टे काम। तुम्हाला तेवढंच काम राहता आलं पाहिजे, शांततेत उत्तर देता आले पाहिजे। एकदम शांततेत उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवा, गप्पा मारा, थोडंसं त्यांचं ऐकून घ्या। सध्या हाच वेळ आपल्याला राहिलेला नाहीये। साता पलीकडे जाऊन आपण सगळ्यांशी गप्पा मारतोय, पण आपल्याच लेकरांशी बोलायला आपल्याला वेळ नाहीये आणि म्हणून थोडंसं त्यांच्यासोबत गप्पा मारा, थोडंसं त्यांना लॉजिकली काही गोष्टी शिकवा, जेणेकरून काय होईल ते माइंडफुल बनून राहतील। आणि म्हणून ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर नक्कीच आपले पाल्य सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने संस्कारी आणि स्मरणशील आणि माइंडफुल बनतील आपल्यासारखेच। आणि असंच माइंडफुल बनण्यासाठी आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की शेवटचं आपण जर बघितलं समजा, शास्त्र आपल्याला या ठिकाणी सांगतं, जर साधा एक श्लोक आहे, त्या श्लोकनुसार म्हणतात, लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयत, लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयत, प्राप्तशु षोडशु वर्षात पुत्र मित्र वदाहेत। म्हणजे काय तर याचा अर्थ 5 वर्षाचा असेपर्यंत त्याचा लाड करा, 6 ते 16व्या वर्षापर्यंत त्याला शिस्त लावा
आणि 16 वर्षाच्या नंतर पुत्राला मित्रासारखं वागवा. जर ह्या गोष्टी तुम्हाला पण पटत असतील आणि तुम्हाला पण वाटतंय की नाही हे बरोबर आहे, अगदी सत्य आहे, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहिजेत याबद्दल सुद्धा आम्हाला कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपलं माइंडफुल मंडे सेशन कसं वाटतंय नक्की सांगा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या मंडेला. थँक्यू.